असं की त्याच्या पक्षाला त्याच्या विचाराला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही असं म्हणतो की आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे. मग तो कुणी करा, तो काँग्रेसचा करा, तो उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा करा, तो राष्ट्रवादीचा करा, कुणी करा, त्याच्याबद्दल काही अंशात कुणाचं काही मतभेद नाही आहे. तसं दुसऱ्या बाजूने जर सांगितलं तर यांचाच असला पाहिजे तर त्यांचा अधिकार आहे. महाराष्ट्राचं राजकारण बदलत चाललेलं आहे, आपण बघताय. आता महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही सांगितली आहे, पण जे 5 वर्षापूर्वी भाजपमध्ये काही कारणांमुळे गेले ते आता घर वापसी करत आहेत. म्हणजे हर्षवर्धन पाटील सारखे नेते असू देत किंवा अन्य कोणी, त्यांना परत जे काही घर वापसी करतायत त्यांना परत घेणार का? नाही, साधारणतः आम्ही असा विचार करतोय की ज्या भागात त्यांचं काम आहे त्या भागात आत्ता पक्षामध्ये प्रामाणिकपणाने जे राहिले त्यांचं मत काय हे जाणून घेणं, त्या व्यक्तीची उपयुक्तता ही किती हे जाणून घेणं, त्या व्यक्तीचं सार्वजनिक जीवनाचं काम आणि चालीचं याची नोंद घेणं आणि त्याच्यामध्ये समाधान असेल त्या ठिकाणी अशांचं स्वागत आहे. बाकी त्यांच्याबद्दल तिथल्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावे लागतील. आता कालच मी कागदला गेलो होतो. संवर्धन सिंग या ठिकाणी बसले. त्यांनी हा निर्णय घ्यावा, त्यांची अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची आधीपासूनची होती. त्यांचं सार्वजनिक जीवनाचं चालीचं काम करण्याची पद्धत, हातामध्ये असलेल्या संस्थाच एक स्वच्छ कारभार जीवन चालवण्याच्याबद्दलची भूमिका, या सगळ्या गोष्टीच्यामुळं त्यांच्यासारख्या सहकाऱ्यांनी चुकीच्या जागी बसू नये, इथंच यावं असा आग्रह आमच्या अनेक मित्रांचा होता आणि सुदैवाने त्याला प्रतिसाद त्यांनी दिला. अशा व्यक्तींचं स्वागतच करायला आम्ही सज्ज आहोत. यापेक्षा अधिक काही सांगायची आवश्यकता नाही. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीनं जो पंतप्रधान